नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जे रेशन कार्ड आहे बघा, त्याचे 2026 मध्ये महाराष्ट्रातील जे रेशन कार्ड धारक आहेत, त्यांच्या रेशन कार्ड मध्ये मोठमोठे बदल होणार आहेत बघा. ठीक आहे. तर 1 एप्रिल 2026 पासून लागू होणारे नवे जे रूल्स आहेत आणि ई केवायसी जे आहे त्यामध्ये पात्रता काय आहे, अपात्रता काय आहे, कशा पद्धतीनं गव्हर्नमेंटने जे आहे ते ठरवून दिलेल्या सगळ्या गोष्टी, ते जे आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओमध्ये जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा ज्यांना पण तुम्हाला वाटतं की गरजेचं आहे आणि यांनी हेल्प होईल. ठीक आहे. तर चला मग सुरू करूयात. त्याची जी पडताळणी प्रक्रिया आहे, ठीक आहे, तर त्याचे 5 कडक त्यांनी रूल्स लावलेले आहेत बघा. ज्यांची मालमत्ता म्हणजे ज्यांचं घर जे असतं ना, ते 100 चौरस मीटरपेक्षा मोठा फ्लॅट फ्लॅट किंवा पक्के घर. आता हे म्हणजे एकदम कसा रूल लावलाय ते सांगता येत नाही. कारण बघा, 100 चौरस मीटर म्हणजे ते किती छोटं झालं. आता एक फॅमिली जर असेल, दोघ जण जरी असले, तर त्यांची मुलं असतात 1, 2, 3. ठीक आहे. तर 100 चौरस मीटर कसं असू शकतं तुम्हीच विचार करा. ठीक आहे. तर हा एक पहिला नियम लावलाय. कुटुंबातील कोणतीही व्यक्ती प्राप्तिकर म्हणजे इन्कम टॅक्स भरत जर असेल, तर तुमची जी आहे जी स्कुटनी होईल, स्कुटनी त्यामध्ये तुमचं नाव जाईल बघा. नंतर स्वतःच्या मालकीचे 4 चाकी वाहन. आता याच्यामध्ये त्यांनी ट्रॅक्टर पण धरलाय बघा. म्हणजे बघा कुठपर्यंत त्यांनी गाळणी प्रक्रिया त्यांची आहे बघा गव्हर्नमेंटची. नंतर उत्पन्न जे शहरी भागात आहे 3 लाख आणि ग्रामीण भागात 2 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न जर असेल, तरी पण तुमचं राशन कार्ड म्हणजे तुम्ही अपात्र होताय बघा. घरात वातानुकूलित एसी किंवा जनरेटर हे दोन्हीपैकी एक असलं ना, तरी पण तुम्ही त्यामधून म्हणजे रेशन कार्डच्या याच्यामध्ये अपात्र होताय. बरं, आता याच्यामध्ये हे जे नियम आहेत ना, हे सर्व रेशन कार्ड धारकांना आहे बघा. पिवळा असू द्या, लाल असू द्या, निळा असू द्या, केशरी असू द्या, कोणतंही रेशन कार्ड असू द्या, त्या सगळ्या रेशन कार्डला हे जे नियम आहेत ना, हे नियम गव्हर्नमेंटने लागू केलेले आहे बघा सर्व रेशन कार्ड धारकांना. नंतर पात्र विरुद्ध अपात्र तुम्ही स्वतःच तुमची जी आहे ना स्थिती इथं तपासू शकता. आतापर्यंत काय होतंय ना, की म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काही लोकांकडे आहेत पण. पण ते पण याच्यामध्ये बसलेले आहेत. कारण पूर्णपणे पडताळणी झालेली नाहीये. तर पात्र म्हणजे जे सगळ्या रूल्समध्ये बसतायत ना, त्यांचं वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात 2 लाखाच्या आत आणि शहरी भागाच्या मध्ये 3 लाखाच्या आत जर असेल तर तुम्ही पात्र आहेत. फक्त दुचाकी किंवा वाहन नाही, तरी पण तुम्ही पात्र आहेत. तुमचं घर जे आहे 100 चौरस मीटरपेक्षा कमी घर असायला पाहिजे म्हणजे विटाचं बांधले ना ते बघताय. आणि कोणत्याही प्रकारचं इन्कम टॅक्स भरत नाही. म्हणजे तुम्ही पात्र आहात. आता अपात्र कोण कोण होणार आहे, की वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2 लाख ग्रामीण भाग किंवा 3 लाख शहरी भागामध्ये आहे. तर तुम्ही अपात्र आहे बघा. घरामध्ये स्वतःची कार किंवा 4 चाकी किंवा ट्रॅक्टर आहे, तरी पण तुम्ही अपात्र आहे. मालमत्तेमध्ये 100 चौरस मीटरपेक्षा मोठं घर आहे विटाचं, अपात्र आहे. आणि कुटुंबातील कोणी टॅक्स भरत असेल किंवा घरामध्ये एसी जनरेटर असेल, तरी पण तुम्ही अपात्र आहेत. म्हणजे हे बघा तुम्ही इथंच चेक करू शकता. आता सध्या तुम्ही म्हणता की आमच्या गावामध्ये हे सगळं आहे, की काही लोकांकडे पण त्यांना भेटतं. तर त्याच्यासाठी पण सरकारने भरपूर असे कडक नियम लावले आहेत बघा. ते पण बघूत आपण पुढं. ठीक आहे. आता ही जी स्मार्ट सिस्टम आहे ना, आधार सक्षम सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजे काय नेमकं एक्झॅक्टली? तर याच्यामध्ये काय होतं, की तुमचा जो आधार नंबर आहे, आता बघा पाठीमागे भरपूर वेळेस आधार ते आपले जे रेशन कार्डवाले आहेत, त्यांनी सांगितलं ना तुमचं आधारचं लिंक करून घ्या म्हणून. तर आधार नंबर किती 12 अंकाचा असतो बघा आणि सगळ्याच म्हणजे लोकांना तो ऑलमोस्ट आहे. ठीक आहे. तर तुमचे रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डशी डिजिटल पद्धतीनं जोडलं जाणार बघा याच्यामध्ये. दुसरं काय आहे, की बायोमेट्रिक पडताळणी होणार इथं. रेशन कार्डच्या दुकानात फक्त बोटाचा ठसा किंवा ओटीपीद्वारे ओळख पटवली जाणार आहे, की ती व्यक्ती जी राशन घेते ती तीच व्यक्ती आहे. ज्याला लाभ मिळायला पाहिजे तीच व्यक्ती. आणि पारदर्शक वाटप म्हणजे धान्य थेट खऱ्या लाभार्थ्यालाच मिळते. कोणीही त्यामध्ये मध्यस्थ नसणार आहे. हे सध्या पण चालू आहे. काही ठिकाणी चालू असेल, की इथून धान्य घेणारा आणि दुसऱ्याला जाऊन विकणारा असं काहीतरी असेल. बट हे पारदर्शकतेसाठी ही जी आहे आधार सक्षम सार्वजनिक वितरण व्यवस्था ही गव्हर्नमेंटने केलेली आहे बघा. आता जे महाराष्ट्राचे जे हे पोर्टल आहे ना, एईपीडीएस, तर ते तुमच्या मोबाईलवरती पण उपलब्ध आहे बघा. तर त्यामध्ये तुम्ही आधार सीडिंग स्टेटस कुटुंबातील कोणत्या सदस्याचे आधार लिंक आहे हे तुम्ही तपासू शकता तिथून. नंतर ना मासिक वाटप तुम्हाला दरमहा किती किलो धान्य मिळण्यास तुम्ही पात्र आहात हे डिटेल पण त्याच्यामध्ये दाखवतंय बघा. त्यानंतर वाटपाचा इतिहास तुम्ही किती किंवा तुमच्या कुटुंबाने कधी आणि किती धान्य उचलले या सर्व रेकॉर्ड याच्यामध्ये आहे बघा आता याच्यात येणार आहे. आणि रेशन दुकानदाराची माहिती तुमच्या अधिकृत रेशन दुकानदाराचा कोड आणि पत्ता याच्यामध्ये आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे बघा. ठीक आहे, की तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबाने कधी आणि किती धान्य उचलले याचा रेकॉर्ड याच्यामध्ये राहणार आहे. बरं, आता काय होणार आहे, की काही रूल्स आहेत आपण पुढे बघू. आता हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये कसं आहे ना, दंडात्मक कारवाई जी आहे ना, ती त्या रूलमध्ये बसते बघा. म्हणजे तुमचा सगळा डेटा असणार आहे. आणि पुढे चालून 10 वर्षांनी, 12 वर्षांनी, 5 वर्षांनी, 4 वर्षांनी जर तुम्ही त्याच्यामध्ये सापडले, तर त्याच्यामध्ये जे आहे कठोर कारवाईमध्ये येतं बघा. जर तपासणीत कोणती खोटी उदाहरणार्थ उत्पन्न किंवा मालमत्ता लपवून तुम्ही रेशन घेत असल्याचे जर आढळले, तर रेशन कार्ड कायमची रद्द होईल आणि आतापर्यंत घेतलेल्या धान्याची बाजारभावाने वसूल केली जाईल. म्हणजे आता जर समजा
तुम्हाला रेशन कार्ड 2 रुपये, 3 रुपये, 5 रुपये किलोने भेटत असेल ना, 4 वर्षांनी जर समजा त्यांना कळालं, की तुम्ही तुमची मालमत्ता लपवून जे आतापर्यंत धान्य घेतलेलं आहे, तर याच्यामध्ये काय आहे ना, की बाजारभावामध्ये त्या दिवसापासून ती चेक करतील, की बाजारभावामध्ये 42-43 रुपये किलोनी गहू होता आणि 50 रुपये किलोने तांदूळ होता. तर या सगळ्या गोष्टी हे करून आतापर्यंत घेतलेल्या धान्याची बाजारभावाने वसुली केली जाणार आणि कायदेशीर एफ-आय-आर पण होऊ शकते. हे बघा, मग हे आपला जो तिसरा पॉईंट बघितला होता ना, की तुमच्यावाली सगळी डेटा जो आहे तो रेकॉर्डमध्ये ठेवला जाणार आहे. ठीक आहे. आणि वन नेशन वन रेशन कार्ड. ठीक आहे. ONORC. तर जे कामगार असतात बघा, स्थलांतरित कामगार. आता देशातील कोणत्याही राज्यातून अधिकृत रेशन कार्ड दुकानातून त्यांचे धान्य घेऊ शकतात. नवीन रेशन कार्डची गरज नाही बघा. म्हणजे समजा एखादा व्यक्ती बिहार, उत्तर प्रदेशकडनं इकडे महाराष्ट्रामध्ये काम जर करायला जर आला असेल, तर तो महाराष्ट्रामध्ये येऊन ते धान्य घेऊ शकतो. आता खरंच काही गरीब लोक असतात बघा, ते समजा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात. तर तिथे त्यांना धान्य मिळायला पाहिजे त्याबद्दल म्हणजे आपला काही प्रॉब्लेम नाही. पण आता बघा मोठे मोठे लोक असतात, मंत्री, MP, MLA, ते म्हणजे एकदम EC याच्यामध्ये राहणार, ते राहणार, पण त्यांच्यावर पगाराच्या सगळ्या गोष्टी वाढत असतात बघा. पण आता हे नियम जे आहेत हे सर्वसामान्यांना नियम इथे लागू करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. पण ठीक आहे, वन रेशन वन रेशन कार्ड, वन नेशन वन रेशन कार्ड जे आहे ना, ते ह्या कामगारांसाठी चांगली गोष्ट आहे आणि ज्यांना खरोखर गरजेचं आहे त्या लोकांसाठी पण हे एकदम चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. तर हे व्हायला पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही. पण हे पारदर्शकप्रमाणे व्हायला पाहिजे आणि यामध्ये पण तुम्ही चेक करा. कुठल्याही प्रकारची माहिती जी आहे ती लपवण्याची गरज नाहीये. कारण नंतर जर सापडलं गेलं तर मग प्रॉब्लेम तर तुम्हाला होऊ जर शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा